हदगाव तालुक्यातील कोळी गावातून आज शेकडो वारकऱ्यांनी अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान केलंय. गावातून दिंडी निघताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल रुक्मिणीचा जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात सकाळपासून गावातील हनुमान मंदिरात वारकऱ्यांची लगबग सुरू होती. ग्रामस्थांनी वारकऱ्यांचं उत्साहात स्वागत करत त्यांना निरोप दिलाय. हातामध्ये भगवी पताका, कपाळावर गंधाचा टिळा आणि मुखात विठ्ठलाचे नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या ओढीने निघालेत. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झालेत. सामाजिक एकतेचा संदेश. कोळी गावातील ही वारी केवळ धार्मिक विधी नसून ती सामाजिक एकतेचं प्रतीक ठरते. दिंडीसोबत चालताना वारकरी एकमेकांना मदत करतायत, भजने गात विठ्ठल भक्तीचा आनंद घेतायत. या प्रवासामध्ये स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा संदेशही वारकऱ्यांकडून दिला जातोय. गावातून दिंडी निघताना अनेक ग्रामस्थ भाऊक होताना वारकऱ्यांना निरोप देताना दिसतायत. तर कडक उन्हाची पर्वा न करता विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले हे वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचणार आहेत. कृष्णा चौतमाल, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.